नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचं 1 वाजतोय आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजपमधून. भाजपचे 65 नगरसेवक कोकण भवनामध्ये जात आहेत. नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांची गट नोंदणीसाठी आता कोकण भवनामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. गटाचं नेतृत्व माजी खासदार संजीव नाईकांकडे आहे, तर अपक्ष नगरसेवकांना पाठिंबा दिल्यानं भाजपची संख्या आता 66 वर जाऊन पोहोचली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेश नाईक साहेब या ठिकाणी जो नाव डिक्लेअर करतील त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टी गटाचे सर्व नगरसेवकांचा त्यासाठी पाठिंबा आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत. कविता, जवळपास 65 जणांचा एक गट आता कोकण भवनामध्ये जाऊन गट स्थापनेसाठी तो दावा करतोय, काय माहिती आहे? काही तांत्रिक कारणामुळे कविताजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे भारताचे 65 जे नगरसेवक आहेत ते आता कोकण भवनामध्ये दाखल झालेले आहेत. नवी मुंबईतल्या कोकण भवनामध्ये त्यांची गट नोंदणीसाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे. गटाचे नेतृत्व माजी खासदार संजीव नाईकांकडे आहे. आपण दृश्य पाहतोय, सर्व महिला नगरसेवकांनी कोकण भवनमध्ये हजेरी लावलेली आहे. नवी मुंबईतील भाजप नगरसेवकांची आज गटनोंदणी आहे. एका अपक्ष नगरसेवकानं भाजपला पाठिंबा दिल्यानं आता भाजपच्या नगरसेवकांची संख्या 65 झाली आहे. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझ्या सहकारी कविता लोखंडे यांच्याकडे. कविताजी, आता आपण बघतोय की सध्या 66 नगरसेवकांचा एक गट आता नोंदणीसाठी कोकण भवनामध्ये आलेला आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, नक्कीच 65 भाजपचे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी कोकण भवनमध्ये गट नोंदणीसाठी आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर एक अपक्ष नगरसेवक जे आहेत त्यांनी भाजपला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि त्याने देखील आता भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या जी आहे ती आता 66 वर गेलेली आपल्याला पाहायला भेटते. नवी मुंबईचं हे जे प्रभारी पद होतं निवडणुकीचं हे संजीव नाईक यांच्याकडे होतं आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली आज गट नोंदणीसाठी हे सर्व नगरसेवक कोकण भवनमध्ये दाखल झालेले पाहायला भेटतात. एकूणच गटनेतेपदी सागर नाईक यांची सर्वांच्या मर्जीने जी आहे ती निवड देखील करण्यात आलेली आपल्याला पाहायला. खासदार नरेश म्हस्के यांनी देखील आम्ही देखील महापौर पदासाठी आहे ते निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि त्यावर आज माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटते. लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो आणि त्यांना जर इच्छा असेल तर त्यांनी देखील निवडणूक लढवावी, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते माजी खासदार संजीव नाईक यांनी केलेलं पाहायला भेटतं. आणि एकूणच महापौर पदाचा तिढा मात्र अद्यापही कायम असलेला आपल्याला पाहायला भेटतोय. सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.